नमस्कार. श्यामच्या या कथासंग्रहातील आजची आपली कथा रात्र 32वी. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे, परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडवते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली होते. कर्ज म्हणजे मिंदेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस. वडील त्याची बडदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी कराव्यास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत कडुलिंब टाक, म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला चहा करून दिला. घरातील पूड संपली होती, तरी शेजाऱ्यांकडून आई घेऊन आली. चहा पाण्यानंतर आईने कडक पाणी त्याला आंघोळीला दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर. श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्यांचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याला एका श्रीमंताचा कुत्रा चावावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस आहे? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम. साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु. असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो? मित्रांनो, हिंदुस्थानात पशुपक्षी यांना माणसांपेक्षा अधिक मान आहे. देवळात कुत्रे कावळे चालतील, घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे, परंतु मानवाचा तिटकारा करणारे असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराच्या माणसाचे ते ओंघळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातून ते अमंगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र व्हावा, असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईल याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलून हिशोब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापूरला मुक्काम करावयाचा आहे. आज रात्री तेथे वस्तीला राहीन, असे तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो, लवकरच पूजा वगैरे आटोपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असे सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? आई म्हणाली, सारे काही दिले. त्याचे धोतरही धुवून वाळत घातले आहे. एकदाची धिंडका जाऊ दे इथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घराच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील त्यांना म्हणाले. या, बसा. येथे सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हास सोवळ्या ओवळ्यासाठी बोलावयाचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हंजी हंजी करणे, त्याचा उदो उदो करणे, एवढेच वडिलांचे काम. काय करतील? हा एवढा मेंदेपणा, हा तेजोभंग, ही सत्व आणि कशाने आली? एका कर्जामुळे. कर्ज का झाले
लग्नमुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने, पूर्वीच्या इतमानाप्रमाणे राहण्याने, या खोट्या कुलाभिमानामुळे, अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे, भांडणाने, भाऊबंदकीने, कोर्ट कचेऱ्यामुळे, कर्ज फेडावयास ताबडतोब न उठल्यामुळे, कर्ज उरावर बसत होते तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे. गड्यांनो, तुमच्या बायका माणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेलच तर शेत-भात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाणी वाढली. वामनराव व आमचे वडील जेवावयास बसले. पुरुषोत्तम, छानदार श्लोक म्हण. वामनराव शाब्बासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाब्बासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय नव्हते. सावकाराकडे राहून तेही निष्प्रेम, अणुदार होत चालले होते. आडत्याखोर व दिमागबाज होत चालले होते. संकोच करू नका वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढगा आणखीन एक पळीभर, असे आई सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेववीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलाही नसेल. चमचमीतपणा स्वयंपाकात नव्हता. शेवटी जेवणे झाले. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी, लवंग देण्यात आली. त्यांना प्यायला ताजे पाणी हवे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव पाणी प्यायले. आई घरात जेवावयास बसली. मग काय भाऊराव, व्याजाचे पैसे काढा. तुम्ही आजचा वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दौडू नका. तुम्ही सांगितले होते आज यावयास, म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते, ते सारे विकले. त्याचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्याही विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवले आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांची समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडणार नाहीत म्हणावे. हळूहळू सारा फडशा पाडू, बेबाक करू. जरा मुले मोठी होऊ द्या, मिळवती होऊ देत. एक यंदा प्रिव्हियसमध्ये आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे एका शेणातच राहतात, ते बाहेर पडतात. माझे वडील अजिजी करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय येथून हलणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्याच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. फक्त सावकाराचे देणे देण्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसे नाहीत. अहो, सावकारांचा वसूल आला नाही तर आम्हा तरी पगार कोठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहावयास शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने बोलत होते. तो तरी काय करणार? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय, अहो केंबळी घर, मापाच्या भिंती. तिचा आग्रह म्हणून बांधली मटी. उभारला हा गुरांचा गोटा. परंतु हे लहानशे घर बांधावयाशी तिच्या हातातल्या पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शर्मिंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या भातात डोळ्यातील टिपे गळत होती. पोटात शोक मावत नव्हता. तिला भात गिळवत नव्हता. घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका, असे वामनराव निर्लज्जपणे बोलला. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू ठिणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभे राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवरून चालते व्हा. बायको विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायको आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरादाराचा लिलाव करा.
परंतु असे बोलणे ऐकवू नका. खुशाल दौंडी पिटा, जप्ती आणा, परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्याचीच वाट पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरादाराची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एका बाई माणसाने, भाऊराव, आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलांना विचारले. तू घरात जा. जातेस की नाही? माझे वडील आईला रागाने बोलले. आई निमूटपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घालीत होते. हो ना करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो. त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे काम. उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होते? गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओढाताण होत असेल त्याची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिडीस करून घेऊन जगण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणू द्या जप्ती, होऊ द्या लिलाव. आपण ही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयात जाऊ. मजूरसुद्धा मेली असली अभद्र बोलणी, अशी घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाहीत. चला, आपण मोलमजुरी करू. धरित्रीवर निजू. झऱ्याचे पाणी पिऊ. झाडाचा पाला ओरबडून खाऊ. चला. आई भावनाविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजेल सारे, असे बोलून वडील बाहेर निघून गेले. धाकटे भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई, रडू नकोस. तू रडलीस म्हणजे आम्हालाही रडू येते. आई, तू सांगशील ते काम आम्ही करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्या आईची समजूत घालीत होती. फुले झाडाला आधार देत होती. करुण असे ते दृश्य होते.